नसरापूरचा नराधम 12 मे पर्यंत कोठडीतच राहणारे अधिक तपासासाठी भीमराव कांबळेला पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। याआधी भीमराव कांबळे याला ज्या ठिकाणी त्यानं हा अत्याचार केला होता, या चिमुरडीचा हत्या केली होती, खून केला होता, त्या ठिकाणी सुद्धा त्याला नेण्यात आलं होतं आणि त्याची आता पोलीस कोठडी वाढवलेली आहे। 12 मे पर्यंत हा नराधम आता कोठडीतच राहणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रीतम, या प्रकरणी आज दिवसभरात काय अपडेट्स आहेत? खरं तर आपल्याला माहिती आहे की काल पहाटे या आरोपीची जी सर्व आहे ते त्याला घेऊन एक जे आहे रिक्रिएशन सीन तयार करण्यात आला आणि आरोपीला 7 मे रोजी त्याची पोलीस कोठडी संपणार होती, त्याला न्यायालयामध्ये हजर करणार होते। मात्र पोलिसांना टीप मिळाली त्याच्यावरती हल्ला वगैरे होऊ शकतो, ही सर्व गुप्तता पाळत पोलिसांनी त्याला 2 तास आधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर केलं आणि खटला चालवला। त्याच्यामध्ये धक्कादायक खुलासा असे करण्यात आले की त्याच्यामध्ये जर त्यांनी काही जो कृत्य केलं आहे ते त्याची ती कबुली केली, त्यांनी केलेला गुन्हा जो आहे तो मान्य केला। त्याचबरोबर पोलिसांचं एक विशेष पथक देखील तैनात करण्यात आले, ते देखील तपास करत आहे, त्याची सक्षमता चाचणी देखील केली, ती देखील पॉझिटिव्ह आहे। त्याचबरोबर आरोपीला ज्यावेळेस सगळं रिक्रिएशन मशीन मध्ये नेण्यात आलं त्यावेळेस त्यांनी रेवडी शेव कुठून घेतली, त्यांनी त्या मुलीला कसं हेरलं, त्यांनी ठीक कुठं आहे। काम केलं, कुठल्या गोष्टीमध्ये कुठे अत्याचार केले, हे सर्व काही कबूल केलेलं आहे। बरं प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले राहा।